नमस्कार मैत्रिणींनो. दिवसभर आपण कितीही रेसिपी पाहिल्या तरी संध्याकाळी आपण खिचडीच बनवतो. मी पण असंच खिचडीचा बेत केला. त्यामध्ये मी फक्त सगळ्या डाळी व्यवस्थित धुवून स्वच्छ आणि बाजूला करून घेतल्या. त्यामध्ये मूग डाळ, उडीद डाळ, तूर डाळ आणि मसूर डाळ अशा सगळ्या डाळी घेऊन अशी पौष्टिक खिचडी बनवली. त्यानंतर एका कुकरमध्ये मी तेल टाकून जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता हे टाकून व्यवस्थित परतून घेतलं. हिरवी मिरची टाकली, 2 बटाटे टाकले आणि सिमला मिर्च टाकली. ज्या भाज्या अवेलेबल होत्या ते घेतल्या सगळ्या आणि मी टोमॅटोची प्युरी करून त्यात टाकली. त्यामुळे खिचडीला चव छान आली. तुम्ही नक्की ट्राय करा. अशा प्रकारे 2 मिनटं टोमॅटोची प्युरी व्यवस्थित परतून घेतली. त्यात कोथिंबीर टाकली. छान टोमॅटो परतून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित. त्यात कोथिंबीर टाकून चव आणखी छान लागते. अशा प्रकारे व्यवस्थित मी फोडणी करून घेतलेली आहे. तर त्यामध्ये एक तांब्याभर पाणी टाकून त्यामध्ये आपण धुवून घेतलेली डाळ आणि तांदूळ टाकून घेणार आहोत आणि त्याला थोडीशी उकळी येऊन कुकरचं झाकण मी लावून टाकलेलं आहे. कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला. अशा प्रकारे आपली खिचडी तयार झालेली आहे. आता त्यावरती मी मस्तपैकी लसणाची अशी सुरसुरीत फोडणी केली आहे. मस्त एका पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे. जिरे, मोहरी आणि लसूण असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि अशी चुरचुरी अशी फोडणी करून आपली खिचडी तयार आहे. अशाच नवीन नवीन रेसिपी कशी वाटली माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुम्ही नक्की ट्राय करा अशी खिचडी.